चला, आज आपण विद्यार्थी मित्रांनो प्रोनाऊनचा भाग पाहणार आहोत. पाठ क्रमांक 3 आहे प्रोनाऊन. पाठ 3. तर आज आपण प्रोनाऊनचा भाग 3 पाहणार आहोत. पहिल्या 2 भागामध्ये आपण काय केलेलं आहे, तर संपूर्ण पर्सनल प्रोनाऊन क्लिअर केलेले आहेत. संपूर्ण पर्सनल प्रोनाऊन क्लिअर केले, त्याचे नियम पाहिले, एरर बेसिसवर प्रत्येक गोष्ट आपण तिथे क्लिअर केलेली आहे. मग आज आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन पाहणार आहोत. महत्वाचे याच्यावरही प्रश्न विचारतात, जेणेकरून तुम्हाला सरळ सेवा भरतीमध्ये किंवा मग एमपीएससी असो, आयबीपीएस ने घेणारी कोणती एक्झाम असो, त्याच्यासाठी आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन खूप महत्वाचा आहे. आजचा दुसरा पाहणार आहोत आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन. रिलेटिव्ह प्रोनाऊन जर कोणाला प्रॉब्लेम असेल, समजत नसेल, 10 वेळेस विचारा. ओके. संबंधित सर्वनाम. आपण मराठीमध्ये सर्व काही सर्वनाम शिकलेलं, संबंधित सर्वनाम सर्व शिकलेलं, परंतु यामध्ये आपण थोडा वेगळा प्रकार पाहणार आहोत. मराठीमध्ये वेगळा प्रकार आहे, इंग्लिशमध्ये थोडा वेगळा प्रकार आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला इंग्लिशमध्ये डिटेलमध्ये अभ्यास करण्यासाठी काय करायचं आहे, तर याचे अर्थ आपल्याला कळाले तरच आपल्याला सोडवता येते. याच्यावर एरर बेसिसचे काही रूल येतात. तुम्ही रेडी आहात का सर्वजण, हे एवढं मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. कारण तुमच्यात जरासा जोश कमी दिसला मला गणिताच्या पेडला, तुमच्यात जोश नसला तर माझ्यातही तेवढा जोश नसते. कारण तुमच्यात चार्जअप असला पाहिजे, तुम्ही चार्जअप असले पाहिजे. तुम्ही जेवढे चार्ज राहसाल तेवढ्या लवकर आपण इथं शिकणार आहोत. समजलं का? जर वाटत असेल तर एखादी स्टिंग पिया. समजलं? चार्जिंग येते आपल्या अंगात. समजलं का सर्वांना? मग रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय, जर दोन वाक्यातील संबंध जो शब्द दाखवतो, दोन वाक्यातील संबंध दाखवतो, त्याला काय म्हणत असतो, तर संबंधित सर्वनाम. शॉर्टकट मध्ये, व्याख्याशी मतलब नाही आहे, आपल्याला समजलं पाहिजे, एवढं महत्वाचं आहे. क्लिअर आहे का सर्वांना? एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाका, यस ऑर नो. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का, काही इश्यू आहे का, ते संपूर्ण तुम्हाला सांगायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये. ओके. क्लासेस रेग्युलर आता आपल्या ऍप्लिकेशन मध्येच होतील. तुम्हाला काय करायचं आहे, तर ऍप्लिकेशन मध्ये डेली क्लासेस जॉईन करायचे आहे. कारण आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तयारीत राहायचं आहे. चलो, ओके, क्लिअर आहे, समजलं? मग पहा रिलेटिव्ह प्रोनाऊन काय आहे, याचे अर्थ ज्या वेळेस तुम्हाला कळतील, ओके, त्यावेळेस तुम्ही इथं शिकू शकता, नाही तर तोपर्यंत शिकू शकत नाही. मग पहा काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला. रिलेटिव्ह प्रोनाऊन दोन वाक्यातील जो संबंध दाखवणारा शब्द राहतो. म्हणजे दोन वाक्यात, इकडे एखादं वाक्य आहे, इकडे एखादं वाक्य आहे, आणि इथं एखादा शब्द दिलेला आहे. ओके. तर याला काय म्हणत असतो आपण, रिलेटिव्ह प्रोनाऊन. इकडे एक सेंटेन्स आहे, ओके, पहिलं सेंटेन्स इकडं, दुसरं सेंटेन्स इकडं, या दोन वाक्यात मी तो काय दाखवत आहे, संबंध दाखवत आहे, त्याला काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह प्रोनाऊन. ओके. मग पहा याचे काही शब्द राहतात, ते शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे, नोट करायचे, त्याचे अर्थ कळून घ्यायचे. जोपर्यंत अर्थ समजणार नाही तोपर्यंत काही समजणार नाही. हू, हू म्हणजे काय होते, ओके, की जो, याचा अर्थ काय होते, की लावतो नाही की आपण, की जो, जी, जे आणि ज्या. ओके, समजलं? की जो, जी, जे, ज्या. एवढं कळालं का तुम्हाला? म्हणजे पहा, हू म्हणजे तर जनरली इकडं काय होते, कोण होते. हू म्हणजे जनरली इकडं कोण म्हणतो आपण, आहे की नाही, इकडं आपण कोण म्हणतो. परंतु रिलेटिव्ह प्रोनाऊन मध्ये त्याचा अर्थ थोडासा चेंज होते. समजलं? थोडासा अर्थ त्याचा काय होते, चेंज होते. मग दुसरा आहे शब्द हुम. हुम म्हणजे काय होते, की ज्याला, जिला, की ज्याला, जिला. त्यानंतर तिसरा आहे शब्द हुज. हुज म्हणजे होते कोणाची. की ज्याची,
जीचे, ज्याचे जीचे, क्लिअर आहे, सर्वांना समजत आहे की ज्याचे जीचे. चला, व्हेरी गुड. मग चौथा शब्द आहे, बट. ओके, त्याचा अर्थ परंतु होते, समजलं. त्यानंतर समोर जाऊया आपण. बट, दॅट, त्यानंतरचा शब्द आहे दॅट. ओके, 5व्या क्रमांकाचा दॅट. त्याचा अर्थ होते जो जी जे ज्या. ओके, दॅटचा अर्थ होते की जो जी जे ज्या, जो जी जे ज्या. हे लिहून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही, अर्थ वेगळा आहे, याच्यामध्ये अर्थ वेगळा आहे, तिकडे अर्थ वेगळा आहे. क्लिअर आहे का? काही प्रॉब्लेम? विच, 6वा शब्द विच. विच म्हणजे की ज्याचे जीचे, किंवा मग की जे, की जे. ओके, हा. आता पहा, मी परत एकदा समजून सांगतो, सर्व काही समजून सांगतो, तुम्हाला कळालं पाहिजे. आणि व्हॉट म्हणजे की जीचे, की जे. ओके, पहा, परत एकदा तुम्हाला अर्थ समजून सांगतो, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. एवढं क्लिअर आहे का? एवढं लिहून घेतलं का? एकदा नोट्स मध्ये सांगा मला, यस ऑर नो. कारण याच्या बेसवर तुम्हाला एरर बेसिसचे काही क्वेश्चन ओळखायचे आहेत. समजलं का? चलो, ओके, लिहून घेतलं, समजलं. पहा, लक्ष द्या. ऍक्च्युअल मध्ये हु म्हणजे कोण होते, ऍक्च्युअल मध्ये हु म्हणजे कोण होते, परंतु त्याला प्रोनाउन ज्यावेळेस आपण म्हणत असतो की जो. आता जसं की मी म्हटलं, माझ्याजवळ एक कुत्रा आहे की जो खूप छान दिसतो. आपण काय म्हणतो? की जो खूप छान दिसतो. माझ्याकडे एक डान्सर आहे की जो खूप छान नाचते, आहे की नाही. माझ्याकडे एक शिक्षक आहे की जो खूप छान शिकवते. अशा पद्धतीने म्हणतो ना, जो जी जे ज्या, की ज्या खेळायला गेल्या. माझ्याकडे काही विद्यार्थिनी आहेत की ज्या खेळायला गेल्या. अशा पद्धतीने आपण काही शब्द म्हणत असतो. म्हणजे हे की जे आहे, की ज्या, की जो, की जे, असे जे शब्द राहतात ते आपण लावत असतो त्याला. ओके, बोलत असताना. मग मराठीचा अर्थ वेगळा, इकडचा अर्थ वेगळा आहे, एवढं समजून घ्या. मग हु म्हणजे जनरली आपण कोणाला म्हणतो? हु म्हणजे काय होते? हु म्हणजे कोणाला, आहे ना, कोणाला. पण आपण इकडं अर्थ वेगळा घेत असतो, की ज्याला जिला. हु म्हणजे ज्याला जिला. माझ्याकडे एक हाऊस आहे, माझ्याकडे एक घर आहे. मग मला असं म्हणायचं आहे की हुम म्हणायचं की हुच की विच, काय वापरायचं आपल्याला. अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण वापरत असतो, हे संपूर्ण याच्यावर एरर बेसिसचे काही क्वेश्चन निघतात, ते तुम्हाला समजून घ्यायचे आहे. हुज म्हणजे की ज्याचे जीचे. हुज म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर अधिकार असणे, म्हणजे पोझिशन असते. ओके, मग मी म्हटलं माझ्याकडे एक कार आहे की जिचे टायर पंक्चर आहे, की जिचे, की ज्याचे, त्याचे टायर पंक्चर आहे. अशा पद्धतीने म्हणतो. मग हुज वापरणार की ऑफ विच वापरणार, ते नंतर पाहू आपण. ओके, हे बट म्हणजे परंतुच होते. ओके, समजलं. चला, समोर जाऊ. त्यानंतर दॅट म्हणजे, दॅट हे प्रोनाउन म्हणूनही वापरतो आपण, दर्शक सर्वनाम म्हणूनही वापरतो. दोन गोष्टी लक्षात ठेवा, प्रत्येक शब्दाचे 2 ते 3 टाईप राहतात. जिथं ज्या पद्धतीने आपण यूज करणार त्या पद्धतीने ते यूज होत असतात. म्हणजे डॅट जे आहे, डॅट दर्शक सर्वनाम बी आहे, समोर पाहणारच आहोत आपण दर्शक सर्वनाम आहे म्हणून. परंतु इथं जे आहे, आपण रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून त्याला वापरू शकतो. क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम? आता लक्ष द्या. डॅटचा अर्थ होतो की जो, जी, जे, ज्या. ओके, विचचा अर्थ होते, विच म्हणजे काय? तर की जे. आता लक्ष द्या, ऑफ विच. ऑफ विच ज्या वेळेस बी वापरायचं आपल्याला, ते कधी वापरणार? फक्त आणि फक्त वस्तूसाठी. ओके, निर्जीव वस्तू. कोणते? निर्जीव, ज्याच्यात जीव नाही, निर्जीव वस्तू. आणि स्पेशली विच वापरायचा आहे, लिहून घ्या वाटेल तर. स्पेशली विच जर वापरायचा आहे आपल्याला, ओके, ऑफ विच नाही, फक्त स्पेशली विच.
तर ते वापरणार आपण फक्त आणि फक्त सजीवसाठी. सजीव घटक निर्जीव घटकासाठी. क्लिअर आहे? एवढं कळालं का? विच कधी वापरायचं, ऑफ विच कधी वापरायचं, याच्यावरच एरर बेसिसचे क्वेश्चन तुम्हाला ओळखता आले पाहिजे. ओके. वाट म्हणजे काय होते, परंतु इथं की जे अर्थ होते, त्याचा अर्थ काय होते? की जे. समजलं? ऑल क्लिअर आहे का? ऑल क्लिअर आहे का? एकदा सांगा. ऑल क्लिअर आहे का? एकदा सांगा. रेग्युलर क्लासला हजर राहा. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करसाल, जेवढ्या वेळेसही क्लास होतात, तुम्हाला सांगा लागलो मी, रिअल न्यूज देत असतो, त्याशिवाय आपण न्यूजच देत नाही. म्हणजे 75,000 जागा निघणार आहे, म्हणजे निघणारच आहे. 2 टप्प्यात निघतात ते, 35 आणि 35. 35 आणि 35 150 दिवसाचा प्रोग्राम आहे. जागा खाली आहेत. पोलीस भरती सुद्धा येणार आहे, कारण कुंभमेळा आहे समोर. ओके. चला, आता तुम्हाला प्रश्न देतो मी, ते तुम्हाला ओळखायचं आहे. आय हॅव अ फ्रेंड. I have a friend which house is beautiful. सांगा, या वाक्यात गलती आहे का? I have a friend which house is beautiful. माझ्याकडे एक फ्रेंड आहे की ज्याचं घर ब्युटिफुल आहे. काय यायला पाहिजे? कुठे यायला पाहिजे? का बरोबर आहे? ऑफ विच. आरती मळगणे मॅडम म्हणते ऑफ विच. चला, एकाच आन्सर आलेला आहे आरती मळगणे मॅडमचं. बघा, एरर बेसिसचे क्वेश्चन विचारतात तर कशा पद्धतीने विचारतील? मी तुम्हाला पहिलेपासून सांगत आलेलं, टीसीएस आयबीपीएस ला 2026 पर्यंत, किती? 2026 पर्यंत जे आहे डिसेंबरच्या, डिसेंबर म्हणा लागलो, जानेवारीच्या, तर त्यांचं काय कॉन्ट्रॅक्ट आहे. 2026 पर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं जास्तीत जास्त एक्झाम त्यांना घ्यावं लागते. शिक्षण म्हणजे कोणाला? तर सरकारला जास्त एक्झाम घ्यावं लागते. 2026 पर्यंत त्यांचा कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याच्या पहिले 100% हे एक्झाम झालेले असतील तुमच्या. म्हणजे 150 दिवसाच्या आत तुमच्या हे एक्झाम झालेले असतील. केअरफुली समजून घ्या. कारण आपण कोणासोबत कॉन्ट्रॅक्ट करतो, तर आपल्याला काही दिवस राहते, मुदत राहते, त्या दिवसात आपण त्याच्याजवळून जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असतो, आहे की नाही? मग तशाच पद्धतीनं कंपनीला पैसे दिलेले आहेत सरकारने, म्हणून ते काय करतील, या 2026च्या अगोदरच सर्व जागा काढतील. तुम्हाला तयार राहणं आहे. ऑफ विच म्हणत आहे. मग पहा, लक्ष द्या. आय हॅव अ फ्रेंड, माझ्याकडे एक फ्रेंड आहे, माझा एक मित्र आहे. ओके. मग माझा एक मित्र आहे की त्याचा हाऊस ऑफ विच हाऊस. मग त्या हाऊसवर अधिकार कोणाचा आहे? हाऊसवर अधिकार कोणाचा आहे? बरोबर आहे. आता लक्ष द्या. आय हॅव अ फ्रेंड, माझ्याकडे एक फ्रेंड आहे. हाऊस इज ब्युटिफुल, या 2 वाक्याला जोडणारा शब्द आहे विच. मग मला हे सांगा, याच्यामध्ये एरर बेसिस मध्ये तुम्हाला सेंटेन्स करेक्शन असो काही असो, विच तर येणार नाही. मग तुम्ही ऑफ विच मला टाकलेला आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला ऑफ विच. बरोबर आहे. आता तुम्हाला वाटायला लागलं हे बरोबर आहे. मला एक सांगा, त्या घरावर अधिकार कोणाचा आहे? सजीव माणसाचा आहे ना? की त्याचं घर? कोणाचं घर? माझ्या फ्रेंडचं घर. जनरली समजलं. कोणाचं घर म्हणा लागलो मी? फ्रेंडचं घर. फ्रेंड कसा झाला? सजीव झाला ना? समजा लागलं सगळ्याला? सजीव झाला. मग सजीव झाला तर इथं तर निर्जीवची गोष्टच नाही आहे. जनरली त्या हाऊस बद्दल बोलायला लागलो. त्या घराचे दार, त्या घराची खिडकी, त्या घराचं काही असतं, म्हणजे घराचे म्हणजे घरच्याचं असतं तर आपण ऑफिस वापरला असतं. त्या घराचं असतं, त्या कारचं असतं, काही असतं. पण आपण इथं कोणाचं दाखवा लागलो की त्याचे घर, माझ्या फ्रेंडचे घर. फ्रेंड आहे. फ्रेंड हे सजीव आहे. सजीव असल्यामुळे विच येणार का? नाही येणार.
ऑफ विच येणार का? कारण ती सजीवाची गोष्ट करायला लागलो, नाही येणार. मग येणार काय? हुज, की ज्याचे घर. अधिकार कोणाचा आहे? हुज येणार. काय येणार? हुज, की ज्याचे घर, त्याचे घर, त्याचे घर सुंदर आहे. कळालं का? आता कळालं का सांगा मला. कारण असेच प्रश्न तुम्हाला येतील, तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. जर मी असं म्हटलं, आय हॅव अ लॅपटॉप, I have a laptop whose hard disk is empty. सांगा, काय वाटतं तुम्हाला? याच्यात गलती आहे का वाक्यात? येस ऑर नो? आहे तर कुठं आहे, नाही तर कुठं नाही. आय हॅव अ लॅपटॉप, माझ्याकडे एक लॅपटॉप आहे, एवढं वाक्य तुम्हाला कळालं असेल. की त्याची, कोणाची? लॅपटॉपची हार्ड डिस्क कशी आहे? एम्प्टी आहे. कोणाची? लॅपटॉपची म्हणा लागलो मी. लॅपटॉपची हार्ड डिस्क कशी आहे? एम्प्टी आहे, म्हणजे खाली आहे. आता मला हे सांगा, काय यायला पाहिजे? इथं रिलेटिव्ह प्रोनाउन आहे हा. हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. एक हे वाक्य झालं, हार्ड डिस्क इज एम्प्टी, हा दुसरं वाक्य झालं. दोन वाक्याला जोडणारा शब्द आहे हुज. दोन वाक्याला जोडणारा शब्द काय आहे? हुज. मग आपण गोष्ट कोणाची करा लागलो? लॅपटॉपची करा लागलो. लॅपटॉप कसा आहे? निर्जीव आहे. कळत आहे सर्वांना? समजत आहे का? हा. मग इथं काय येईल? ऑफ विच. व्हेरी गुड आरती मॅडम. ऑफ विच, ऑफ विच कळायला पाहिजे. ऑफ विच. आता कसं कळालं तुम्हाला एका झटक्यात? यासाठी प्रॅक्टिस लागते. आपल्याला सेंटेन्सचा अर्थ काढणं कळालं पाहिजे. आपण काल युट्यूबवर पाहिलं होतं की सेंटेन्सचे अर्थ कसे काढायचे, कशा पद्धतीनं वाक्य बनवायचे. तुम्ही जेवढे जास्त वाक्य बनवसाल ना, तेवढा तुमचा प्रॉफिट राहील. याच्यामध्ये बऱ्याचशा जणाला तर अर्थच कळत नाही, वाक्याचा अर्थ काय. किती जणाला वाटते की हे वाक्याचा अर्थ बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला कॉम्पिटिशन कमी आहे, ऍक्च्युअल मध्ये कॉम्पिटिशन कमी आहे. तुम्हाला 10 ते 12% विद्यार्थ्यासोबतच लढणं आहे. आणि लढत असताना तुम्हाला, तुम्ही जर परफेक्ट असाल तर तुम्ही विनर असाल. जर तुम्ही परफेक्ट नसाल, प्रॅक्टिस नाही केली, तर मग गेले तुम्ही. बरोबर आहे? समजलं? समजायला का? मग पहा, आय हॅव अ फ्रेंड whose brother is a teacher. सांगा, हे वाक्य बरोबर आहे का? हा वाक्य बरोबर आहे का? आय हॅव अ फ्रेंड. कारण एकसारखे समान वाक्य घेत आहे. तुम्हाला समजलं पाहिजे, मला काही हरकत नाही आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. सांगा, काय यायला पाहिजे? का वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे? आरती माळगणे मॅडम, चलो व्हेरी गुड. हुज बरोबर आहे का? संध्या मॅडम, हुज पाठवत आहे पण बरोबर आहे का? येस ऑर नो? वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? ज्यांना अर्थ कळाला ना, ते सहज इंग्लिश पास होते, सहज. फक्त अर्थ कळाला पाहिजे तुम्हाला. आय हॅव अ फ्रेंड, माझ्याकडे एक फ्रेंड आहे, माझा एक फ्रेंड आहे. ब्रदर इज अ टीचर, की त्याचा ब्रदर. माझ्याकडे एक काय आहे? माझ्याकडे एक मित्र आहे, त्याचा भाऊ कोण आहे? तर टीचर आहे. त्याचा भाऊ टीचर आहे. मग गोष्ट कोणाची करायला लागलो आपण? फ्रेंडची, आहे की नाही? माझ्या फ्रेंडची. आणि फ्रेंडचा अधिकार म्हणजे त्याच्या भावावर अधिकार कोणाचा? फ्रेंडचा अधिकार आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे.
हे वाक्य इथं ऑलरेडी बरोबर आहे. म्हणजे अधिकार दाखवत असताना आपण काय वापरणार, तर हुजच वापरणार. आणि दोन्ही गोष्टी इथं काय सजीव आहे, त्याच्यामुळे आपण ते बरोबर वापरणार. आणि हा तुम्हाला पॅटर्न आता कळालेला आहे. ओके, आता याचा रूल लिहून देतो मी. त्या पहिले एक वाक्य पाहू. ओके, आय मेट अ गर्ल whose mobile is iPhone. तिचा मोबाईल आयफोन आहे. माझ्याकडे मी एका मुलीला भेटलो. तिचा मोबाईल कसा आहे, तिचा मोबाईल कसा आहे, आयफोन आहे. सांगा वाक्य बरोबर आहे का? आय मेट अ गर्ल हुज मोबाईल इज अ आयफोन, की जिचा. तुम्ही फास्ट सांगा, म्हणजे तुम्हाला रूल इथं क्लिअर करून देतो. समजलं? वाक्य बरोबर आहे. आय मेट अ गर्ल, मी एका मुलीला भेटलो. हुज मोबाईल इज आयफोन, की जिचा मोबाईल कसा आहे, आयफोन आहे. जे मुलं पुसरला राहत असतील आणि तुम्हाला वाटत असेल की बा आपण ऑनलाईन क्लास सरचे घेतलेले आहे, तर तुम्ही आपल्यासोबत ग्राउंडही जॉईन करू शकता. ओके, ग्राउंड सुद्धा जॉईन करू शकता, कारण वनरक्षकची ऍड येणार आहे आणि तुम्ही वनरक्षकच्या बॅचेस जर घेतल्या असतील तर तुम्ही ग्राउंड सुद्धा जॉईन करू शकता. ओके, तर त्यासाठी तुम्हाला तुमचं कन्फर्मेशन मला पाहिजे, येस ऑर नो. म्हणजे मी सरांना सांगेल, कारण सरांकडे आहे ग्राउंडचं सर्व काही. तर तुम्हाला जर ग्राउंड करायची इच्छा असेल तर तुम्ही पटकन येस ऑर नो मध्ये टाईप करा. ग्राउंड करायची इच्छा आहे का? ज्यांना ज्यांना वनरक्षकची भरतीची ऍड, म्हणजे तुम्ही यायला, म्हणजे भरतीची ऍड येईल तर तुम्हाला त्याच्यामध्ये रनिंग राहते. पेपर तर तुम्ही क्रॅक करू शकाल, परंतु रनिंग महत्वाची आहे. फटाफट कमेंट मध्ये टाका येस ऑर नो. आय मेट अ गर्ल हुज मोबाईल इज आयफोन, की जिचा मोबाईल कसा आहे, आयफोन आहे. मग पहा, हे वाक्य अब्सोल्युटली कसं आहे, बरोबर आहे. सर्व जणांनी बरोबर आहे म्हणून टाईप केलेलं आहे. पहा, यामध्ये आपण आता काय पाहणार आहे, तर हु, नियम लिहून घ्या. हु, हुम आणि हुज. त्यानंतर विच, विच आणि ऑफ विच. लक्षात केअरफुली समजून घ्या, मी तुम्हाला याच्यातला पार्ट सांगतो. हा नियम आहे, एवढ्या नियमांना तुम्ही क्लिअर करू शकता. चला, बरोबर आहे, बरोबर आहे सर्वांचं. एवढ्या नियमांना तुम्ही क्लिअर करू शकता, काय प्रॉब्लेम? हा, आता लक्ष द्या. ज्यावेळेस मी तुम्हाला वापरायचं आहे, हे सजीव घटकासाठी, हे काय सजीव घटकासाठी आडवी लाईन, जेवढी बी आडवी लाईन राहील ती सजीव घटकासाठी, आणि ही जी राहील खालची ही निर्जीव घटकासाठी. कोणत्यासाठी? निर्जीव घटकासाठी. समजलं? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम का? सजीव घटक, निर्जीव घटक, हा क्लिअर आहे. हा येईल सब्जेक्टिव्ह घटकासाठी, सब्जेक्टिव्ह, सब्जेक्टच्या जागेवर. ओके, आणि हा येईल ऑब्जेक्टिव्हच्या जागेवर, आणि हे येईल पोझिशन दाखवणार. कशासाठी? पोझिशन. पोझिशन म्हणजे अधिकार दाखवण्यासाठी. क्लिअर आहे? हे पार्ट तुम्हाला कळाले पाहिजे.
समजलं का? हाच रूल आहे, याच्या बाहेरचा काही रूल नाही आहे. हु, हुम, हुज हे सजीव घटकासाठी वापरणार आपण. त्यानंतर विच, विच, ऑफ विच हे निर्जीव घटकासाठी वापरणार. पहिली लाईन जी आहे उभी ती सब्जेक्टिव्हच्या जागेवर येईल. त्याच्यानंतर हे ऑब्जेक्टच्या साठी वापरणार, हे पोझिशन दाखवताना वापरणार. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का एवढं सांगा मला, म्हणजे आणखी एक दोन वाक्य पाहून आणि आपण क्लिअर करून टाकू. तुमचा जे डाऊट आहे ते सर्व काही क्लिअर करू. रिलेटिव्ह प्रोनाउन बद्दलचा समजला, नियम रूल लिहून घेतला का? यस सर म्हणत आहे. चल पहा, आय टूक अ मोबाईल. हु इज एक्सपेन्सिव्ह. आय टेक अ मोबाईल हु इज एक्सपेन्सिव्ह, की जो महागडा आहे. मी एक मोबाईल घेतला. ओके, मी एक मोबाईल घेतला. आय टूक अ मोबाईल एवढं एक वाक्य झालं. आणि इज एक्सपेन्सिव्ह, की ते कसं आहे, एक्सपेन्सिव्ह. मला हे सांगा, याच्यात रिलेटिव्ह प्रोनाउन कोणता आहे हे ओळखता येते आता तुम्हाला. हा काय झाला, रिलेटिव्ह प्रोनाउन. दोन वाक्यातनी रिलेशन दाखवा लागलं. मला हे सांगा, हे बरोबर आहे का वाक्य? वाक्य बरोबर आहेत का? आय टूक अ मोबाईल हु इज एक्सपेन्सिव्ह, की तो कसा आहे, महागडा आहे. एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय, महागडा. सांगा फास्ट. काय चुकलेलं आहे मग? नाही म्हणत आहे, जे बी नाही म्हणत आहे त्यांचं काय चुकलेलं आहे ते सांगा. हुच्या जागेवर ऑफ विच पाहिजे, की ज्याचा होते ना. ऑफ विचचा अर्थ काय होईल मॅडम, आरती मॅडम? की ज्याचा, की ज्याचा एक्सपेन्सिव्ह आहे. अधिकार होईल ना, की ज्याचा. याचा अर्थ काय होईल, की ज्याचा मोबाईलचा चार्जर खराब आहे. मोबाईलचा, की ज्या, मी एक मोबाईल घेतला त्याचा चार्जर काय येईल, खराब. मला हे सांगा, हु कोणासाठी वापरायला लागलो आपण? सजीव घटकासाठी. एवढं तर तुम्हाला कळालं. कोणासाठी वापरायला लागलो? सजीव घटकासाठी. इथं तर आपण निर्जीवची गोष्ट करायला लागलो ना. कशाची गोष्ट करायला लागलो? या मोबाईलची गोष्ट. कशाची गोष्ट करायला लागलो? मोबाईल. मोबाईल कसा झाला, निर्जीव. निर्जीव आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह काय आहे? सब्जेक्ट आहे आय, हे झाला सब्जेक्ट. आणि अ मोबाईल काय झाला, ऑब्जेक्ट झाला. मग आपण याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह केस वापरणार ना. ऑब्जेक्ट झाला, ऑब्जेक्ट बद्दल बोलायला लागलो तर इथं ऑब्जेक्टिव्ह केस यायला पाहिजेत ना. मग ऑब्जेक्टिव्ह केस कोणती यायला पाहिजे मला सांगा आता याच्यातून. चलो, संध्या मॅडम बरोबर आहे, निकिता पत्रे मॅडम बरोबर आहे. विच यायला पाहिजे, 100% बरोबर आहे. मग ऑब्जेक्टिव्ह केस तुम्हाला कळाला आता, की काय वापरायला पाहिजे आपण, विच वापरायला पाहिजे. एवढ्या बेसिक लेवल पासून मी तुम्हाला शिकवत आहे. समजला आता? आता तुम्हाला कळाला असेल नियम काय आहे. समजलं की आणखी एखादं वाक्य घ्यायचं? आणखी एखादं वाक्य घ्यायचं का? सांगा पटापट, एखादं वाक्य घ्यायचं का? हा, आरती मॅडम म्हणत आहे घ्या. चलो ओके.
इथंच घेऊ आपण, ते वाक्य. ओके, चला हे एवढं मोडतो, परत तुम्हाला नियम समोर ठेवून ते वाक्य घेतो मी. आता पहा, मी जर असं म्हटलं आय मेड करी which taste is spicy, which taste is spicy. सांगा. आय मेड करी, मी जी कढी बनवली. आय मेड कढी, मी कढी बनवली. हे एवढं एक वाक्य झालं. चला इथं काय यायला पाहिजे, तुमचा फास्ट आन्सर आला पाहिजे. आय मेड करी. टेस्ट इज स्पायसी म्हणजे ती कशी होती, कडू होती, तिखट होती. की जे तिखट होती असं आहे ते. मी कढी बनवली की जी ती तिखट होती. निकिता पत्र मॅडम म्हणते हो पाहिजे. व्हेरी गुड. अजून फास्ट आन्सर द्या, मग इथं तुमचं संपूर्ण क्लिअर होऊन जाईल. चला बरोबर आहे म्हणते आरती मॅडम, व्हेरी गुड. चला 2 आन्सर आले आपल्याजवळ. बाकीच्या काय करत आहेत. आय मेड करी विच टेस्ट इज स्पायसी. मला हे सांगा बरोबर आहे. चला जयश्री मॅडम पण म्हणत आहेत बरोबर आहे. आपण कशाची गोष्ट करा लागलो, आपण करा लागलो या कढीची गोष्ट. कोण टेस्टी आहे, कढी टेस्टी आहे. कोण टेस्टी आहे इथं, कढी टेस्टी आहे की नाही. मला सांगा, आय मेड कढी, मी कढी बनवली. मग याच्यात मी हे सब्जेक्ट झाला, हा झाला ऑब्जेक्ट, हा झाला काय ऑब्जेक्ट झाला. आपण ऑब्जेक्ट बद्दल बोला लागलो ना. मग इथं पहा, लक्ष द्या, कढी कशी आहे, निर्जीव घटक आहे ना. सजीव आहे का, नाही आहे, निर्जीव घटक आहे. की ज्याचा जिचा वापरू शकतो का आपण, नाही. ओके, मग जी कशी आहे, की ज्याचा टेस्ट, की जिचा टेस्ट, ऑफ विच टेस्ट काय यायला पाहिजे, विच टेस्ट इज टेस्टी की ऑफ विच यायला पाहिजे. मला हे सांगा आता, विच यायला पाहिजे की ऑफ विच यायला पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह केस आहे, परंतु ऑब्जेक्टिव्ह केस कशी आहे, निर्जीव आहे. निर्जीव असेल, तुम्हाला इथे एक ऑप्शन आहे, हा एक ऑप्शन, काय यायला पाहिजे सांगा मला. की जिचा, जिचा टेस्ट, अधिकार कोणाचा आहे, कढीचा आहे. काय आहे अधिकार, त्या टेस्टवर अधिकार कोणाचा आहे सांगा बरं, कढीचाच आहे ना. की जिचा, की ज्याचा आपण म्हणतो ना. काय यायला पाहिजे सांगा आता. इथं फसू नका, कार्यक्रम बरोबर होते आपला. पेपर जर आला तर इथं विद्यार्थी फसतात, आपल्याला फसायचं नाही आहे. तुम्हाला त्या पद्धतीने शिकवा लागलो. आय मेड कढी, मी कढी बनवली. की जिचा टेस्ट, तिचा टेस्ट म्हणतो ना, कढीचा टेस्ट म्हणा लागलो. अधिकार आहे ना कढीवर, कोणाचा आहे सांगा पटकन. कढीचा अधिकार त्या टेस्टवर आहे ना. अजूनही नाही कळालं. कढीचा टेस्ट तिखट आहे. कोणाचा, कढीचा टेस्ट. चलो निकिता मॅडमचं आन्सर आलं ऑफ विच पाहिजे. इथं काय पाहिजे, ऑफ विच.
समजलं? पोझिशन दाखवत आहे आपण. ऑब्जेक्टिव्ह केसचं पोझिशन क्लिअर आहे का सर्वांना? सांगा मला. येस ऑर नो कमेंट बॉक्स मध्ये पटापट सांगा बरं, टाइमपास करू नका. जायचं समोर, समोर जायचं का? कमाला बा, पटापट आन्सर द्यायचे येस और नो मध्ये. एवढा वेळ कसा काय लागला तुम्हाला? एक लिहून घ्यायला का? चलो, क्लिअर आहे. मग पहा, आता मला हे सांगा, व्हॉट इज युअर नेम? ओके, आणि आय नो what you are doing. I know what you are doing. याच्यात दोन व्हॉट दिलेले आहे मी. हा एक व्हॉट आहे आणि हा एक व्हॉट. या दोन पैकी एक व्हॉट जे आहे, एक रिलेटिव्ह प्रोनाउन आहे आणि एक त्याला काय म्हणतो, इंट्रागेटिव्ह प्रोनाउन आहे. मग याच्यात रिलेटिव्ह प्रोनाउन कोणता आहे आणि इंट्रागेटिव्ह प्रोनाउन कोणता आहे सांगा मला. रिलेटिव्ह कोणता आहे आणि इंट्रागेटिव्ह कोणता आहे? फास्ट आन्सर आले पाहिजे, कृपया करून फास्ट आन्सर द्या. व्हॉट इज युअर नेम, रिलेटिव्ह प्रोनाउन की इंट्रागेटिव्ह प्रोनाउन? पहिलं सांगा मला, पहिलं सांगा, इंट्रागेटिव्ह की रिलेटिव्ह? दुसरा रिलेटिव्ह. चला, व्हेरी गुड आरती मॅडम. तुम्हाला कळायला पाहिजे, जिथं क्वेश्चन आला, जिथं क्वेश्चन आलेला आहे क्वेश्चन मार्क, याचा अर्थ तो इंट्रागेटिव्ह प्रोनाउन आहे. अजून आपण शिकलो नाही हा इंट्रोगेटिव्ह. ओके, इंट्रागेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. आणि हे जे आहे, आय नो, मला माहित आहे, एक वाक्य, हा पहिला वाक्य, आय नो, मला माहित आहे. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहे, तू काय करत आहे, हे दुसरं वाक्य. दोन वाक्यात रिलेशन दाखवा लागला. आय नो व्हॉट यू आर डुईंग, तू काय करत आहे. ओके, मला माहित आहे की तू काय करत आहे. समजायला? मग इथं हे आपण जोडा लागलो व्हॉटने, की तू. याचा अर्थ काय होते? की. या व्हॉटचा अर्थ इथं काय व्हावा लागला? की. आय नो, मला माहित आहे की तू काय करत आहे. इथं कोणता क्वेश्चन मार्क वापरला का मी? नाही. कळालं का? मग हे व्हॉट कशाचं काम करणार आहे, कळायला लागलं तुम्हाला? समजलं असेल तर यस म्हणून कमेंट मध्ये टाका, कारण इथं रिलेटिव्ह प्रोनाउन संपलं. त्यानंतर ऑल दॅट व्हॉट आय डीड ओनली फॉर माय करियर, ओनली फॉर माय करियर. सांगा. सांगा. याच्यात नाही पहा,
इथं जे दॅट आहे हे दॅट रिलेटिव्ह प्रोनाउन आहे की त्याला म्हणतो आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे का ते की रिलेटिव्ह प्रोनाउन आहे? मला हे सांगा, हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे? रिलेटिव्ह म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे सॉरी, डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे एखादी गोष्ट दाखवणे. दॅट इज पेन, दॅट इज कार, दॅट इज जे बी दाखवायचं आहे आपल्याला. ओके, दॅट इज गार्डन, जे बी बनायचं आहे समजलं, ते दाखवण्यासाठी आहे. दॅट गार्डन वॉज नाईस. परंतु इथं जे वापरायला लागलो ऑल दॅट, कॉमा दिलेला आहे. व्हॉट आय डिड ओनली फॉर माय करिअर. ओके, समजलं. मग इथं जे आहे ऑल दॅट आय डिड, व्हॉट आय डिड फॉर ओनली माय करिअर, अशा पद्धतीचं जे वाक्य आहे. मला हे सांगा, हे जे आहे हे कशाचं काम करणार आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्हचं नाही आरती मॅडम. मी जे काही केलं, काय केलं ते माझ्या करिअरसाठी केलेलं आहे. ऑल दॅट, ज्या वेळेस बी ऑल सोबत दॅट आलं, ऑल सोबत दॅट, तर याचा अर्थ ते काय राहते? रिलेटिव्ह प्रोनाउन राहते. ओके, समजलं. तुम्ही हे पाहिलं असेल, देवा says that he is a doctor. देवा सेज दॅट ही इज अ डॉक्टर. मला हे सांगा, देवा सेज वाक्य म्हणला एक, देवा म्हणाला ही इज अ डॉक्टर, ते एक डॉक्टर आहे, तो एक डॉक्टर आहे. याच्यामध्ये दॅट दिलेला आहे, दॅट दिलेला आहे. ओके, आणि मी म्हटलं दॅट इज नाईस कार, हे एक वाक्य आहे. याच्यामध्ये दॅट कशाचं काम करायला लागलं? तर हे दाखवायचं काम करायला लागलं. त्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतो. काय म्हणतो आपण? डेमॉन्स्ट्रेटिव्ह, दर्शक सर्वनाम. ती नाईस कार आहे. ती कशी आहे? नाईस कार, म्हणजे ती छान कार आहे. ही आपण दर्शक सर्वनाम म्हणून वापरतो. अजून शिकलेलं नाही, आपण शिकून घेऊया त्याला बी. ओके, आणि दर्शक ऍडजेक्टिव्ह बी राहते. याच्यात सांगतो मी, दॅट कार इज माइन, दॅट कार इज माइन. मला लक्ष द्या, हे जे आहे दॅट, आता हे ऍडजेक्टिव्हचं काम करावं लागलं. कशाचं काम करावं लागलं? इथं प्रोनाउनचं काम करावं लागलं. इथं ऍडजेक्टिव्हचं काम करावं लागलं. इथं बी प्रोनाउनचं काम करावं लागलं. परंतु कोणत्या प्रोनाउनचं? इथं रिलेटिव्ह प्रोनाउन, कारण दोन वाक्यात ते रिलेशन जोडा लागलं. ओके, इथं कशाचं काम करावं लागलं? तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, ते वस्तू दाखवण्यासाठी आपण वापरलं. हे काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. ओके, हे दॅट डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. आणि हे काय आहे? तर ऍडजेक्टिव्ह. नाम आहे, नामाच्या पहिले येणारा शब्द राहतो नेहमी ऍडजेक्टिव्ह. आता हे तिन्ही गोष्टी तुम्हाला फरक समजून सांगितलेला आहे. काही प्रॉब्लेम आहे का? आता मला सांगा, ओळखता येईल का? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन कोणता आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन कोणता आहे, ऍडजेक्टिव्ह कोणता आहे, या डॅट बद्दल ओळखता येईल का तुम्हाला? एक व्यक्ती तीन काम तुम्हाला ओळखता आले पाहिजे त्याचे. यस ऑर नो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन हे ऍडजेक्टिव्ह आहे, तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. कळालं? आपण दाखवाच लागलो, ती कार माझी आहे, ती कार माझी आहे. हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, हे आपण उद्याला पाहू. एवढं कळालं का? यस ऑर नो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. उद्याला याच्यावरच क्लास होईल. रिलेटिव्ह प्रोनाउन इथं संपलेला आहे. सांगा यस ऑर नो. हा, चला, आरती मॅडमचा आन्सर आलेला यस समजलं म्हणून. संध्या मॅडमचं पण आन्सर आलेला समजलं म्हणून. ओके, क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम? सिद्धू सर यस सर. आता लक्ष द्या, जेवढे ऑफलाईन क्लासला पण आहे आपल्या, त्यांनी रेग्युलर येणं आहे, समजून घ्या.
जे रेग्युलर येणार नाही त्याला ऑनलाईनची क्लास करता येणार नाही, मी इथून त्याला ब्लॉक करून टाकणार आहोत. ओके, समजलं? हे सर्वांनाच वॉर्निंग आहे. आपापल्या मित्रमैत्रिणीला सांगा, जे ऑनलाईन मध्ये नाही ते ऑफलाईन मध्ये नाही. समजलं? जे ऑफलाईन मध्ये नाही ते ऑनलाईन मध्ये नाही. रूल इज क्लिअर. समजलं असेल आता तुम्हाला सगळं. ओके, हा आजचा पार्ट तुम्हाला कळाला असेल अशी आशा आहे. एक वाक्य देतो शेवटचं, त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. ओके, चला, हे वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे शेवटचं फास्ट सांगायचं आहे तुम्हाला. फास्ट सांगायचं आहे, कारण तुमचं स्ट्रक्चर कळायला पाहिजे तुम्हाला वाक्याचं काय. आय हॅड अ हाऊस विच वॉल्स आर ब्रोकन. फास्ट आन्सर असले पाहिजेत. विच पाहिजे का संध्या मॅडम? आरती मॅडम म्हणते बरोबर आहे. चलो, व्हेरी गुड. याचा अर्थ तुम्हाला समजलं आहे की नाही? आरती मॅडम बरोबर आहे का? साधना मॅडम म्हणते बरोबर आहे. चला, संध्या मॅडम म्हणते बरोबर आहे. मला एक सांगा, तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगितलंय मी, काय सांगितलेलं आहे की आय हॅड अ हाऊस, माझ्याकडे एक घर आहे. घर आहे, बरोबर आहे, एवढं कळालं तुम्हाला. भिंती कशा आहेत? तुटलेल्या आहे, ब्रोकन. भिंती कशा आहेत? तुटलेल्या आहेत. याच्यामध्ये रिलेशन कोणता शब्द दाखवा लागला? हा रिलेटिव्ह प्रोनाउन विच. मला एक सांगा, घराच्या भिंती, घराच्या भिंती, आता हे जे मी हे बोर्ड दाखवा लागलो तुम्हाला, बोर्डची स्क्रीन माझी स्क्रीन आहे का ती? नाही. कोणाची स्क्रीन आहे? बोर्डची स्क्रीन आहे. अधिकार कोणाचा आहे? त्या बोर्डचा आहे. बोर्डची पेन कोणाची पेन? या बोर्डची पेन. तुम्ही म्हणसाल ना व्हाईट बोर्डची पेन द्या मला, काय म्हणसाल? व्हाईट बोर्डची पेन द्या. कोणाची पेन आहे बरं ही? व्हाईट बोर्डची आहे ना. मग अधिकार निर्जीव वस्तूचा आहे ना. निकिता पत्रे मॅडमच फक्त आन्सर बरोबर आहे, ऑफ विच पाहिजे. म्हणून मी तुम्हाला केअरफुली वाचा म्हटलं. इथं काय पाहिजे? ऑफ विच. तुम्हाला अधिकार हे कळालं पाहिजे. अधिकार कायला म्हणतो? स्वतःच्या अधिकारासाठी लढणं शिका. समजलं का? समजलं असेल आता, आय होप. नसेल समजलं तर परत एकदा व्हिडिओ पाहून घे जा. ओके, समजलं का? मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्याला आपण संपूर्ण व्हिडिओ घेणार आहोत. संपूर्ण लेक्चर्स डेली चालू राहतील, कारण आपल्याला 150 दिवसाच्या आत संपूर्ण हे काही क्लिअर करायचं आहे. म्हणजे 5 महिने आहे आणि 5 महिन्यात तुमचा अभ्यासक्रम झाला पाहिजे, तयारी झाली पाहिजे. त्यासाठी डेली आपण लेक्चर करायचं आहे आणि डेली तुम्हाला पाहून नोट्स काढायचे आहे. नाही समजलं तर परत पहा. परत जेवढ्या वेळेस तुम्ही पाहसाल स्पीडमध्ये बी पाहायची, म्हणजे याच्यामध्ये स्पीडमध्ये बी तुम्ही पाहू शकता. ओके, जेवढी स्पीडनं पाहसाल तेवढ्या लवकर तुमच्या दिमागात बसणार आहे. काय करायचं, कशा पद्धतीने तयारी करायची, ते संपूर्ण मी तुम्हाला एका दिवशी लिहून देणार आहोत, बाकायदा व्हाईट बोर्डवर. तेवढं करायचं आहे तुम्हाला. समजलं? काही प्रॉब्लेम? आता आपण भेटूया आपण उद्याला. उद्याला संपूर्ण लेक्चर होतील. आपापल्या मित्रमैत्रिणीला कळवा की अशा पद्धतीने आम्ही बॅचेस करत आहे, जागा निघणार आहे. जर तू इंटरेस्टेड असतील तर ऑफलाईन किंवा ऑनलाईन तुला बॅच घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करायचा आहे माझ्या नंबरवर, किंवा तुम्ही स्वतःलाही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला समजूनच जाईल की मला कॉन्टॅक्ट कसा करायचा आहे. तुमच्या मित्रमैत्रिणीला सांगायचं आहे की या नंबरवर कॉल करा. तिला पूर्णपणे
गायडन्स मी करणार. ओके, 9011373882. मित्र असेल, रिलेटिव्ह असेल, कोणीही असेल, त्यांना सांगायचं की या नंबरवर कॉल करायचा. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचेस आहेत. ओके, चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.